छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणाहून आता मोठ्या अपडेट सध्या समोर येत आहेत। पैठणमधून हे निकाल समोर येत आहेत। खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी झाल्याची माहिती समोर येते। तर पैठण पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून आणखी एक अपडेट, खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे निकाल आपण सध्या पाहतोय। एकीकडे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजयी झालाय, दुसरीकडे खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झाले। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगर बद्दल बोलायचं झालं तर संभाजीनगर मधलं चित्र आता काहीच स्पष्ट झालेलं आहे। जे प्रतिष्ठित महत्त्वाचे नेते संभाजीनगर मधले मानले जातात, या नेत्यांच्या घरात आता हे विजयी उमेदवार पाहायला मिळतात। एकीकडे अब्दुल सत्तारांचा मुलगा, दुसरीकडे संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झाल्याची माहिती समोर येते। कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण केली जाते। जल्लोषाचं वातावरण या मतमोजणी केंद्रांबाहेर पाहायला मिळतंय। तर कार्यकर्त्यांनी या मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केलेली आहे। पेढे वाटत, फटाके फोडत या विजयी उमेदवारांसाठी हा जल्लोष सगळा केला जातोय। त्यामुळे इतक्या दिवसांपासून ज्या निवडणुकांकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा अखेरचा टप्पा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका, ज्या निवडणुकांचा निकाल आता समोर येतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही अपडेट आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधील अतिशय प्रतिष्ठित असे मानले जाणारे नेते, आमदार, खासदार यांच्या घरामध्ये आता विजय आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या प्रतिष्ठा ज्या पणाला लागलेल्या होत्या, अखेर त्यांच्या या प्रचाराला, रणनीतीला यश आल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। त्यामुळे पैठणकरांनीही शिवराज भुमरे यांना विजयी केल्याचं दिसून येतंय। पाचोड गटातून शिवराज भुमरे हे विजयी झालेले। खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे